नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या निराधार बांधवांसाठी, विशेषतः दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत आनंदाची अशी महत्त्वाची अशी नवीन अपडेट आहे. पाहू शकता, लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 दरमहा जो पेन्शनचा लाभ दिला जातो, हा आता पुढच्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच एप्रिल 2026 या महिन्यापासून लाभार्थ्यांना दिव्यांग कल्याण मंत्रालयाअंतर्गत देण्यात येणार आहे. या संदर्भातला GR जारी झाला होता. आपण या संदर्भात डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा केला होता. तर या अंतर्गत जो लाभार्थ्यांना दिव्यांग बांधवांना 2500चा हप्ता दिव्यांग कल्याण मंत्रालयाअंतर्गत देण्यात येणार आहे, हा सुरळीत आणि वेळेवर मिळवण्यासाठी, त्याचबरोबर या अंतर्गत ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी युद्धपातळीवर सोडवण्यासाठी शासनाकडून नवीन एक विशेष जी आहे यामध्ये नेमणूक करण्यात आली आहे. या अंतर्गत हा जो अधिकारी असेल, विशेष शासकीय अधिकारी नेमण्यात आला असून या अधिकाऱ्यामार्फत जी आहे दिव्यांग कल्याण मंत्रालयाअंतर्गत निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांसाठीचं पेन्शन जे आहे हप्ता हा वितरित केला जाईल. वितरक अधिकारी हा असणार आहे. तर नक्की काय हा अधिकारी कशा पद्धतीने काम करेल आणि याचा दिव्यांग बांधवांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे, पुढच्या महिन्यापासून ही जी पेन्शन आहे, हप्ता आहे, हा कसा वेळेवर मिळू शकतो, याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. अत्यंत महत्त्वाची अशी जी अपडेट आहे या अंतर्गत जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही पाहू शकता, यामध्ये महाराष्ट्रातील दिव्यांग पेन्शन योजनेबाबतची अपडेट आहे. महाराष्ट्र सरकारने दिव्यांग बांधवांसाठी चालवल्या जाणाऱ्या पेन्शन व अनुदान योजनांमध्ये महत्त्वपूर्ण असा बदल केला आहे. आणि यापूर्वी या लाभांचे वितरण सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मासिक पद्धतीने केले जात होते. आता हे सर्व लाभ दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्याकडे पूर्वी दिव्यांग कल्याण विभाग मार्फत एप्रिल 2026 पासून दिले जाणार आहेत. आणि या बदलामुळे लाभार्थ्यांना नियमित आणि विनाविलंब पैसे मिळण्याची प्रक्रिया ही गतिशील होईल. कारण या विभागात आता जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे. तर शासन निर्णय पाहू शकता, 23 मार्च 2026चा हा शासन निर्णय राज्य सरकारने 23 मार्च 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार गव्हर्नमेंट रिसोल्युशनचे आहे GR दिव्यांग सक्षमीकरण विभागाअंतर्गत खालील योजनांसाठी विशेष तरतुदी ह्या केलेल्या आहेत. यामध्ये योजनांचं नाव आणि योजना प्रकार पाहून घेऊयात. तर संजय गांधी निराधार योजना जी आहे, दिव्यांग निराधार योजना, ही विशेष सहाय्य योजना आहे. श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्तीवेतन योजना, ही राज्य निवृत्तीवेतन योजना आहे. त्यानंतरनं इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना, ही सुद्धा राष्ट्रीय पेन्शन योजना आहे. तर 1 एप्रिल 2026 पासून या सर्व योजनांची अंमलबजावणी दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून होईल. आणि हा निर्णय शासन निर्णय जारी करण्यात आला होता. या अंतर्गत पाहू शकता, नवीन नियुक्त अधिकाऱ्यांची जबाबदारी काय आहे. जे नवीन नियुक्त अधिकारी आहेत दिव्यांग कल्याण मंत्रालयाअंतर्गत जारी केलेत, यांच्यासाठी शासन निर्णयानुसार पेन्शन वितरण प्रक्रियेसाठी 2 प्रमुख अधिकाऱ्यांची नियुक्ती ही जारी करण्यात आलेली आहे. यामध्ये नियंत्रक अधिकारी कंट्रोलिंग ऑफिसर जो आहे, यामध्ये दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आयुक्त कमिशनर ते संपूर्ण प्रक्रियेवर या देखरेख ठेवतील. आणि आहारण आणि संवितरण अधिकारी या अंतर्गत संचालक दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्र राज्याचे लाभार्थ्यांच्या खात्यात DBT डायरेक्ट बेनिफिट प्रणालीद्वारे पैसे वितरित करतील. का झालेत किंवा नाही वितरित करतील किंवा आवश्यक आहे ही नियुक्ती पाहिली जाईल. आता ही नियुक्ती का आवश्यक आहे, तर लाभार्थ्यांची ओळख, त्यांची पात्रता तपासणी, त्याचबरोबर स्क्रुटिनी आहे, त्यांचे चेकिंग, व्हेरिफिकेशन, DBT प्रक्रिया हे व्यवस्थित राबवण्यासाठी ही जबाबदार व्यक्ती असणार आहे. आणि यापूर्वी अशा अधिकाऱ्यांची पैसे खात्यात येण्यात अडचणी होत्या. आता हे नियुक्तीमुळे एप्रिल 2026 पासून मासिक हप्ता दिव्यांग बांधवांना नियमितपणे 1 तारखेला येईल, अशा पद्धतीची ही माहिती शासकीय अधिकाऱ्यांमार्फत मिळालेली आहे. तर लाभार्थ्यांसाठी आता फायदे आणि अपेक्षा काय आहेत, तर या नियुक्तीमुळे निमित्त म्हणजे आता सामाजिक न्याय विभागामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या दूर होऊन
दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून DBT आणि KYC आणि वितरण प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने सुधारेल. त्याचबरोबर विनाविलंब वितरण जे आहे हे सुरू होईल. कोणत्या लाभार्थ्याला पैसे द्यायचे, कोणाला नाही याचे निर्णय घेण्याची जबाबदारी आता अधिकृत व्यक्तीवर आहे. त्यामुळे पाहू शकता दिवसांचं डे टू डे वितरण जे आहे हे शक्य होणार आहे आणि ही चांगली आणि मोठी खुशखबर आहे. कारण यामुळे पेन्शनधारक बिंदास राहू शकतील आणि त्यांना हप्ते जे आहे वेळेवर मिळतील. त्याचबरोबर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर सुद्धा जे आले नवीन या पोर्टलचा सुद्धा या लाभार्थ्यांना दिव्यांग बांधवांना लाभ मिळणार आहे. त्या कारणामुळे पुढच्या वर्षापासून म्हणजेच एप्रिल 2026 पासून सगळे लाभ जे आहे हे वेळेवर मिळतील अशी खात्री, अशी अपेक्षा शासनाकडून देण्यात आली आहे. ही सर्व दिव्यांग बांधवांना ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना पुढच्या महिन्यापासून मिळणारा लाभ हा वेळेवर जमा होईल. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरी एक गोष्ट मला इथे सांगायची आहे. तर पाहू शकता जो लाभ आहे आता एप्रिल 2026 पासून तो मिळवण्यासाठी या अगोदरसुद्धा शासकीय अधिकारी असतील किंवा तहसीलदार कार्यालयांच्या मार्फत सांगण्यात आलं आहे की दिव्यांग सहाय्यक पोर्टल जे आहे यावर नोंदणी करून त्यानंतरनं तुमचं KYC व्हेरिफिकेशन असेल, त्याचबरोबर मेनी पहचान ॲक्सेस ॲक्टिवेट व्हेरिफिकेशन करून घ्या. कारण हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. जे काही सगळे दिव्यांग बांधव आहेत या एप्रिलपासूनचा जो हा हप्ता आहे त्यांचं त्या दिव्यांग मंत्रालयाअंतर्गत दिलं जाणार आहे आणि या कारणामुळे सगळं व्हेरिफिकेशन हे चांगल्या पद्धतीने तुम्ही आत्ताच करून घ्या. त्याचबरोबर जी काही नवीन कागदपत्र आर्थिक वर्षासाठी लागणार आहेत तीसुद्धा लवकरात लवकर काढून घ्या. यासाठी जे विशेष जे यामध्ये शिबिरं आहेत हे शिबिरं आयोजित केली जात आहेत आणि त्याच्यासाठी तुमची उपस्थिती महत्त्वाची असणार आहे. तुमच्या जिल्हा तहसीलदार कार्यालयाअंतर्गत ही शिबिरं आयोजित केली जातात. तर अशा पद्धतीने दिव्यांग बांधवांसाठी चांगली महत्त्वाची अपडेट आहे. पुढच्या महिन्यापासून एप्रिलपासून लाभार्थ्यांचा हप्ता हा वेळेवर सुरळीत जमा होणार आहे. या संदर्भातल्या अशाच सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.